चला आज संध्याकाळसाठी ठरवलं दही वडे बनवायचे। तर आता मी आज सकाळी आता आहे सकाळ, तर मी हे छानपैकी 1.5 वाटी उडदाची डाळ मी भिजत घालणार आहे। आता ही उडदाची डाळ मस्तपैकी स्वच्छ धुवून निवडून स्वच्छ धुवून ही भिजत घालायची आपल्याला। ही कमीत कमी एक 5 तास भिजवणार आहे मी आणि मस्तपैकी मग वाटणार आहे। तर हे बघा, ही डाळ आपली भिजवलेली 5 तास आणि मी वाटलेली डाळ। आता ही छान अशी वाटून तयार आहे डाळ, एकदम छान अशी मी वाटलेली आहे। तर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ चवीनुसार घालणार आहे मी। मीठ इथं साधारणतः 1 चमचा होईल इतकं मीठ घातलेलं आहे मी। आणि मी इथं बघा लसूण 2-3 पाकळ्या आणि हिरवी मिरची 2च फक्त मी याच्यामध्ये घातली। असं घालायचं का तर वड्याला एक छानपैकी टेस्ट येते, म्हणून मी याच्यात घालते असं। आणि मस्तपैकी याच्यामध्ये मी आता कोथिंबीर चिरून घालणार आहे। अशी मस्तपैकी कोथिंबीर आपल्याला चिरून याच्यामध्ये घालायची, थोडीशी घालायची, फार नाही घालायची आहे, कारण हे ना काय होतं वड्याला पण एक छान सुंदर असं टेस्ट येते, त्यामुळे मी याच्यामध्ये शक्यतो घालते। आणि हे असं छानपैकी आपलं झालेलं आहे। आता आपण दह्याची तयारी करणार आहे। मी दही पण बनवून ठेवलेलं आहे, दही लावून ठेवलेलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते, कारण थंड मला पाहिजे होतं म्हणून मी ते फ्रीजमध्ये ठेवलेलं। दही बघा इतकं सुंदर असं मी थोडंसं हलवून ठेवलं होतं दही। तर आता आपल्याला दही इतकं घट्ट नको आहे, थोडंसं त्याला लिक्विड होऊन द्यायचं आहे। त्यामुळे मी अगदी म्हणजे एक 2 चमचे होईल इतकंच मी थोडंसं पाणी घालणार आहे, अगदी किंचित, फार नाही घालणार आहे, कारण आपल्याला घट्ट पण पाहिजे आहे आणि अगदी पण घट्ट नको आहे, म्हणून मी 2 ते 3 चमचे होईल इतकंच याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे। आणि आता आपले हे तयार आहे दही। तर याच्यामध्ये आपल्याला गोडासाठी दही आंबट जर झालेलं नसेल तर साखर थोडी जास्त लागेल, पण दही घरचं असेल तर साखर कमी लागते। तर मी तर फक्त पोह्याचे 3 चमचेच फक्त साखर घालणार आहे, कारण अगदी पण आपल्याला गोड नको आहे। उन्हाळा असल्यामुळे थोडंसं गोड आणि थोडंसं दह्याचा आंबटपणा खूप सुंदर लागते, त्यामुळे दही आपलं हे आता एकदम परफेक्ट रेडी आहे। दही मी परत ठेवणार आहे फ्रीजमध्ये। आणि आता चला वडे तळून घेऊया। तेल आपलं गरम झालेलं आहे मस्तपैकी। आता आपल्याला त्यात तुमच्या साईजच्या आवडीप्रमाणे सोडायचे आहेत बरं का। तुम्हाला छोटे आवडत असतील तर वडे छोटे सोडा, मोठे आवडत असतील तर मोठे सोडा। मी इथं मीडियम साईज सोडणार आहे। तर असे मस्तपैकी तेलात असे वडे सोडलेत, अगदी छान, अगदी फार पण मोठी साईज नको आहे आपल्याला, आपण घरगुती बनवतो म्हणजे थोडेसे मीडियम साईजचेच छान वाटतात। आता असे मस्तपैकी असे आपण मंद आचेवर आपण तळून घेऊयात। तर असे आपले वडे छानपैकी तळून झालेले आहेत। लो फ्लेमवर मंद आचेवर जर तळले की नाही की ते आतून पण छानपैकी तळले जातात, अजिबात कच्चे राहतात। आपल्याला हे अगदी लालसर असे करायचे नाही, तर ह्याच कलरवर आपल्याला छानपैकी तळून घ्यायचे आहेत। आणि ते आता मी मस्तपैकी असे काढून घेणार आहे। आणि परत आपल्याला अजून तळायचे आहेत। आता हे छान असे काढून झालेले आहेत, आपण एका काढू आणि असे आपल्याला हा दुसरा राऊंड पण असं छानपैकी असंच तळून घ्यायचा आहे। तर आता आपण सगळे वडे तळून घेऊयात बरं का। एका भांड्यात आपल्याला असं घ्यायचं आहे पाणी, त्यात टाकायचे आहेत आईस क्यूब आणि आपण हे छानपैकी असे तळलेले आपले वडे ते सगळे घालायचे आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये। असे मस्तपैकी ते घालून की नाही आपल्याला एक 5च मिनटं आपल्याला ते ह्याच्यामध्ये ठेवायचे आहेत, 5 ते 10 मिनटं शक्यतो असे मस्तपैकी आपल्याला ते ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचे आहे। आणि आपल्याला त्याच्यावर झाकायचं आहे झाकण। तर एक 5 ते 7 मिनटं झालेले आहेत आपले हे वडे, छान असे मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत। तर आपल्याला काय करायचं आहे, छान असे त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे असे मस्तपैकी। आपल्याला त्याच्यातलं असं सगळ्या वड्यांमधले हे पाणी काढून घेऊयात आपण। सगळं साहित्य आपलं तयार आहे, वडे वगैरे सगळं इतरही साहित्य आपलं मस्तपैकी तयार आहे।
तर चला मग आता आपण मस्तपैकी खायला वडे घेऊयात. तर याच्यामध्ये मी आता घालणार आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे मस्त आपलं दही. बघा मी फ्रीजला ठेवलेलं, इतकं थंड आणि मस्त झालेलं आहे दही. दह्याचं हे स्ट्रेक्चर बघा तुम्ही, कसलं मलई असं अगदी क्रीमी क्रीमी स्ट्रेक्चर आलेलं आहे दह्याला. तर आपण याच्यावर घालायचं आहे दही. दही आपल्याला भरपूर घालायचं आहे कारण याला दही भरपूरच छान लागतं. तो मस्त उन्हाळ्यात असं की नाही असं चटपटीत असंच थंड असं काहीतरी छानच खावंसं वाटतं. हा बघूनच अगदी असं टेम्पटिंग वाटायला लागलेलं आहे. तर आता हे आपलं बेसिक तयार आहे. तर आता आपल्याला याच्यावर काय करायचं आहे, मी थोडंसं मीठ घालणार आहे. मीठ आपण घातलेलंच आहे ऑलरेडी, पण किंचित असं जरासं. चाट मसाला जरासा घालणार आहे. लाल मिरची पूड अशी मस्तपैकी पेरणार आहे. हे आहे आपलं चिंच आणि खजूर आणि गुळाची चटणी, जी माझी तयारच होती. आणि ही आहे पुदिन्याची छान अशी चटणी मस्तपैकी. हे आपल्याला वरतून घालायची आहे मस्त अशी शेव. आहा कसलं सुंदर वाटते बघा. आणि आपल्याला घालायचे आहे त्याच्यावर खारी बुंदीने एक छान वेगळीच अशी टेस्ट येते बरं का मैत्रिणींनो. त्यामुळं बुंदी घालून तुम्ही एकदा नक्कीच खाऊन बघा हे करून. त्यात आपल्याला वरतून घालायची याला मस्तपैकी अशी कोथिंबीर. आणि हे सगळं घालून झाल्यावर मी थोडंसं अजून त्याला असं तिखट असं टेक्स्चर देणार आहे, जरा चटपटीत बनवणार आहे त्याला. तर मैत्रिणी मग ही झाली आपली मस्तपैकी दहीवडा. हा चला आता हे मस्तपैकी मी खाणार आहे. तर मैत्रिणींनो माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की करून बघा. उन्हाळ्याचे दिवस आहेत, एक संध्याकाळच्या लाईट अशा डिनरचे किंवा लाईट असं चटपटीत खाण्याचा एक मस्त पर्याय आहे. तर अशीच परत एक छान अशी चटपटीत रेसिपी घेऊन परत येऊया. बाय. आता मस्तपैकी दहीवड्याचा आनंद घेऊया.